नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महापालिका निवडणुका संपल्या आणि त्यानंतर अवघ्या 15-20 दिवसात जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका होत्या. पण त्या निवडणुकांकडे आपल्या माध्यमांचं फारसं लक्ष होतं असं नाही. महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी, त्याचे आलेले निकाल, या सगळ्या गडबडीमध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायती या सुद्धा कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत याचा सगळ्यांना विसर पडला. आणि महापालिकांच्या निकालामध्ये प्रत्येक पक्षाचं काय काय झालं, कोणी बाजी मारली, कोण मागे पडला, याच्या चर्चांकडे माध्यमांचा ओघ वळला, राजकीय चर्चांचा ओघ वळला. आणि त्यामध्ये सगळीच्या सगळी माध्यम अचानक एक शब्द विसरून गेली, एक शब्दावली विसरून गेली. ती शब्दावली आहे ठाकरे ब्रँड. मागल्या 2-3 महिन्यापासून ठाकरे बंधूंचं मनोमिलन, उबाठा शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ होऊन जाईल, या प्रकारचा नॅरेटिव्ह जो गेले 3 महिने रंगवून 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 सांगितला जात होता, त्याचा अकस्मात महापालिकेचे निकाल लागले आणि सगळ्यांना विसर पडलाय. जे वेगवेगळे रंग या रांगोळीत भरत होते, ठाकरे ब्रँडच्या रांगोळीमध्ये जे विविध रंग कुठून कुठून शोधून आणून भरत होते, त्यांना सुद्धा आज ठाकरे ब्रँड हा शब्द उच्चारण्याची गरज वाटत नाहीये. अर्थात त्याला अजितदादांचा आकस्मिक मृत्यू हे कारण आहे. पण मुद्दा असा आहे की ठाकरे ब्रँड हा विषयच संपून गेला, की ठाकरे ब्रँड संपून गेला. असं सांगितलं जातं की बाकीच्या महाराष्ट्रात 28 महापालिकांमध्ये जे काय व्हायचं ते झालं असेल, पण मुंबईमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या पित्याचा वारसा आणि शिवसेनेचा दबदबा राखलेला आहे. म्हणजे काय झालं तर भाजपच्या रितू तावडे नावाच्या नगरसेविका या मुंबईच्या महापौर झालेल्या आहेत. भाजपचा महापौर मुंबईत बसला तर जणू काय जग बुडणार आहे अशा पद्धतीचं वार्तांकन आणि विश्लेषण करणारे आता विसरून गेलेत की आपण 1 महिना, 2 महिने, 3 महिने आधी काय बोलत होतो. पण असो, आता चर्चा आहे की 2 राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार का. आणि अर्थातच पक्षाचं नाव बदललं असलं, ब्रँडचं नाव बदललं असलं, तरी चर्चेचा सूर एकच आहे की 2 ठाकरे बंधू एकत्र आले. अवघा महाराष्ट्र त्यांच्या मागे इतका पहाडासारखा उभा राहील की बाकीचे पक्ष अक्षरशः पाला पाचोळा होऊन उडून जातील, अशी जी वर्णनं होत होती, ती वर्णनं तशीच्या तशी आता 2 राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तर मग पवार ब्रँडची जादू महाराष्ट्रात चालायला लागेल, अशा स्वरूपाची ही सगळी भाषा आहे. पण याचा अर्थ ठाकरे ब्रँड संपला असं होत नाही. मला असं कधीच वाटत नाही कुठलाही राजकीय पक्ष, कुठची राजकीय चळवळ ही 1-2 निवडणुकांमुळे संपत नाही. अनेकदा 2-2, 3-3 निवडणुकांमध्ये जबरदस्त अपयश पचवून 3ऱ्या किंवा 4थ्या निवडणुकीत तो पक्ष, ती चळवळ अक्षरशः मुसंडी मारून पुढे येते. 1999 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडून बंगालमध्ये 1998 मध्ये बंगालमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून ममता दिदींनी तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष उभा केला, सुरुवात केली आणि दिल्लीत बसलेल्या हायकमांडला झुगारलं होतं. त्यानंतर तब्बल 12-13 वर्ष अनेक पराभव पचवत, विधानसभा, लोकसभा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पराभव पचवत ममता दिदी ठामपणे उभ्या राहिल्या आणि 2011 मध्ये त्यांनी स्वपक्षाचं बहुमत आणि सत्ता संपादन केली. तेव्हा निवडणुकीत 1-2 पराभवामुळे कुठलाही पक्ष संपत नसतो, मग तो पवार ब्रँड असो किंवा ठाकरे ब्रँड असो किंवा ममता ब्रँड असो. सांगायचा हेतू इतका की आज जी चर्चा चालू आहे पवार ब्रँडची,
दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तर पवार ब्रँड इतका जबरदस्त उभा राहील की अख्खा महाराष्ट्र राजकारणात उलथा पालथ होऊन जाईल. असं होईल का मला माहित नाही. याचं कारण ममता दिदीमध्ये जी जिद्द होती, कधी त्या काँग्रेस बरोबर जायच्या डाव्या आघाडीला हरवण्यासाठी, कधी भाजप बरोबर यायच्या आणि केंद्रात रेल्वे मंत्री व्हायच्या. पण पक्ष किंवा पक्षामधली गठबंधनं वारंवार बदलणाऱ्या ममता दिदी यांनी कधीही आपलं लक्ष, आपलं टार्गेट आपल्या डोळ्यासमोरून ओझल होऊ दिलं नव्हतं, गायब होऊ दिलं नव्हतं. त्यांना बंगालमध्ये डाव्या आघाडीला पराभूत करायचं होतं आणि पराभूत करून सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण मुख्यमंत्री होणं हे सुद्धा ममता दिदीचं स्वप्न नव्हतं. ममता दिदीला कुठल्याही परिस्थितीत डाव्या आघाडीला बंगालमधून उखडून टाकायची होती आणि आज ती उखडली गेलेली आहे. पण हे करता करता जवळजवळ 28-30 वर्ष होत आली. 28-30 वर्ष गेली आणि 4-5 तरी मोठे काय ते अपयश ममता दिदीने पचवलेले. आणि मग त्याच दृष्टीने ठाकरे ब्रँड असो किंवा पवार ब्रँड असो यांच्याकडे बघावं लागेल. एका महापालिका निवडणुका 29 झाल्या, त्यामध्ये मुंबई सोडून सगळीकडे जवळजवळ ठाकरे ब्रँडचा उबाठा, शिवसेनेचा बोजवारा उडाला. परभणीमध्ये आज मी बोलतोय तेव्हा कळतंय की शिवसेनेचा महापौर हा काँग्रेसच्या मदतीने होणार आहे. मुस्लिम नगरसेवक शिवसेनेतर्फे परभणीचा महापौर होणार आहे. पण जाऊन ते मुस्लिम हिंदू बाजूला ठेवा. मुद्दा इतकाच की सगळेच्या सगळे लोक मुंबई महापालिकेमध्ये किंवा उर्वरित महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांना आपला प्रभाव दाखवता आला नाही म्हणून जणू काही विसरून गेले. ठाकरे नावाचा ब्रँड होता आणि सगळीकडे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का आणि पवार ब्रँड सर्वाइव्ह होणार का याची चर्चा चालू आहे. माझ्या डोक्यात हा विचार आला की जी चर्चा दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे ठाकरे ब्रँडचं पवार ब्रँडचं पुनरुज्जीवन होऊ शकतं, तर मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील त्याच स्वरूपामध्ये एकत्र आले, एकमेकात विलीन झाले, तर तो ठाकरे ब्रँड सुद्धा पुन्हा चमत्कार का दाखवणार नाही. अजित आणि शरद पवार या दोन राष्ट्रवादी गटांचं विलिनीकरण हा चर्चेचा विषय आहे. तर मग मनसे आणि उबाठा शिवसेना हे दोन गट मूळच्या शिवसेनेचे एकत्र आले तर मुंबई महाराष्ट्रामध्ये चमत्कार का घडणार नाही. भले आत्ताच्या महापालिका निवडणुकीत शेवटपर्यंत दोन्ही ठाकरे बंधू हे मैदानात उतरायला रिलक्टंट होते. अत्यंत अलिप्त वृत्तीने त्यांनी या निवडणुकीकडे बघितलं. आपला पक्ष जिंकला पाहिजे, त्याच्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देऊ अशा पद्धतीत दोन्ही ठाकरे बंधू मैदानात आले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांची चमचेगिरी करणारे सुद्धा आता हळूहळू करत ते बोलायला लागले. पण एक विचार करा की जागांच्या वाटपातून एकत्र आलेले हे दोन गट जेव्हा महापौराची निवड होती त्यानंतर ज्या प्रकारे किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुंबई महापालिकेत धुमाकूळ घातला, त्यावेळेला त्यांच्या खांद्याला खांदा लावून मनसे गटाचे 6 नगरसेवक उभे राहिले नाहीत. उबाठा गटाकडून घोषणाबाजी चालू होती आणि त्यांच्याच बरोबर असलेले पण शांत बसलेले मनसेचे 6 नगरसेवक नजरेत भरणारे होते. जणू काय आपल्याला उबाटा शिवसेनेच्या या राजकारणाशी कर्तव्य नाही अशी भूमिका घेतल्यासारखे हे लोक वागत होते. आणि म्हणून हा विषय मला घ्यावासा वाटला की जर तुम्ही ठाकरे ब्रँड नाचत होते पत्रकार आणि विश्लेषक, तर त्यांनी यासाठी दोन ठाकरे बंधूंना दबावाखाली आणलं पाहिजे. ठाकरे ब्रँड टिकवायचा असेल तर आता तुम्ही आपसात एकमेकाशी भांडणं जितकं निरुपयोगी आहे तितकंच निष्क्रिय राहणं सुद्धा निरुपयोगी आहे. त्याचा काही होणार नाही परिणाम, कारण आगामी 3 वर्ष कुठल्याही निवडणुका नाहीत आणि निवडणुका नसलेल्या काळात
विरोधी पक्षात बसलेल्या लोकांना आपला पक्ष चालवणे हे अवघड जातं. पैसे कमी पडतात, धनबल कमी होतं, सत्ता नसल्यामुळे पैसा कमी त्यामुळे कार्यक्रम कमी, असं रडगाणं गाण्यात काही अर्थ नसतो. भाजप सुद्धा सत्तेच्या बाहेर दीर्घकाळ बसला. ममता दिदी सुद्धा सत्तेच्या बाहेर राहूनच 12-15 वर्ष लढत होत्या. तेव्हा पैसा नाही, सत्ता नाही हे रडगाणं नसतं. उलट अशा वेळेला तुम्हाला खर्चाशिवाय सुद्धा जे राजकारण करता येतं आणि मोठी मजल मारता येते अशा वाटा शोधावे लागतील, असे कार्यक्रम शोधावे लागतील, अशा कल्पना शोधाव्या लागतील. आणि त्या कल्पनांमध्ये जर 2 ठाकरे बंधू एकत्र आले, एक लक्षात ठेवा, पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड मध्ये हा फरक आहे. पवार ब्रँडला सत्तेच्या वळचणीला बसल्याशिवाय राजकारण करता येत नाही, आणि ठाकरे ब्रँड जो आहे हा सत्तेला लालूच आजच्या लोकांना दिसत असली तरी ठाकरे ब्रँड उदयाला आलं तो विरोधी पक्षाचा, जनतेचा आवाज उठवूनच सत्तेपर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यामुळे पवार ब्रँड किंवा 2 राष्ट्रवादी पक्ष जे एकत्र येऊ इच्छितात त्याचं कारण विरोधात बसलेल्या शरद पवारांच्या गोटातल्या बहुतांश कार्यकर्ते आणि नेते यांना विरोधाचं, संघर्षाचं राजकारण करायचं नाहीये. सत्तेत बसलो तर विकास येतो, विकास होतो की नाही माहित नाही, पण सत्तेत तुम्ही बसलात की पैशाचा एक प्रवाह सुरू होतो आणि आपल्या सोयी लावता येतात. उलट सत्तेपासून दूर राहून संघर्षाचं राजकारण केलं तर कायद्याचा ससेमिरा लागतो, केसेस टाकल्या जातात, कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात, पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागतात. पण हे सगळं बिनखर्चाने होऊ शकतं. जे जवळजवळ 25 वर्ष शिवसैनिक करत होते आणि त्यानंतरच जवळजवळ 29 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या सत्तेवर आरूढ झाला होता. पण हे करण्यासाठी तुमची विखुरलेली ताकद उपयोगाची नसते. तुम्हाला आपला एक कार्यकर्ता, एक शिवसैनिक एकजूट करून संघटनेची ताकद उभी करावी लागते. मी मनसे म्हणून वेगळा, तू शिवसैनिक म्हणून वेगळा, तू उबाठा म्हणून वेगळा, अशा रीतीने तुम्ही ताकद गोळा करू शकत नाही. माणसं जोडून आणि मनुष्यबळ वाढवून आंदोलनातून सत्तेलाही दहशत निर्माण करावी लागते, सत्ता हादरून टाकावी लागते. आणि त्यासाठी आंदोलन आणि संघर्ष हा उत्तम मार्ग आहे. पण त्या मार्गाने जायचं असेल तर मग उबाठा सेनेतले लोक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले लोक यांनी एकत्र यायचं ठरवलं. विलिनीकरण नसेल तरी एकत्रीकरण ठरवलं तरी मला वाटतं कार्यकर्ता जो मोटिवेट होईल. आणि आज विरोधी पक्षाला फार मोठी संधी आहे. सगळ्यांनाच सत्तेत बसायचं असेल तर विरोधाचं राजकारण जे करतात त्यांच्याकडे हळूहळू करत सरकारबद्दल, सत्तेबद्दल नाराज असलेले लोक एकवटायला लागतात. त्यातून तुमची मतांची ताकद वाढते. 1986च्या ऑक्टोबरमध्ये शरद पवारांनी विरोधी पक्षाचं राजकारण सोडलं, पुलोन मोडून टाकली आणि ते स्वतःच काँग्रेसमध्ये सत्तेच्या उभेला गेले. पण त्यांच्या बरोबर आलेला जो तरुण वर्ग होता, जो अँटी काँग्रेस होता, जो सत्तेविरुद्ध होता, सत्तेबद्दल नाराज होता, तो वर्ग नवं नेतृत्व, नवा पक्ष शोधत निघाला. आणि म्हणून शरद पवार सत्तेकडे गेल्यानंतर जो अँटी काँग्रेस किंवा सत्तेविरुद्धचा तरुण होता त्याने नवं नेतृत्व शोधता शोधता बाळासाहेब हा पर्याय निवडला. आणि म्हणून शिवसेना बघता बघता मुंबई ठाण्याच्या सरहद्दीला ओलांडून अख्ख्या महाराष्ट्रभर फैलावत गेली. विरोधाचं राजकारण केलं. मला माहितीये 2-2, 5-5 रुपये वर्गणी काढून शिवसेनेच्या शाखा गावोगावी उभ्या राहत होत्या. त्या काळात मी मार्मिकचा संपादक होतो. कुठल्याही गावामध्ये शाखा उपशाखा काढायची तर कोणीही मुंबईहून पैसे पाठवत होतं असं नाही. तिथली तरुण मंडळी जी काँग्रेस विरोधी होती, काँग्रेस विरोधी राजकारण करायला निघालेली होती, ती 2-5 रुपयाच्या वर्गण्या काढून
आपल्या गावाच्या वेशीवर फलक लावत होती, घराघरावर भगवे झेंडे लावत होती, तो खर्च त्या कार्यकर्त्यांनी आपल्या फाटक्या खिशातून उभा केलेला होता. त्यामुळे विरोधाचं राजकारण हे पैशा अभावी करता येत नाही, हे संपूर्णपणे चुकीचं आहे. ती शिवसेना, मी बोलतोय हे खोटं आहे की खरं आहे, तुम्ही दिवाकर रावतेंना विचारू शकता, तुम्ही गजानन कीर्तीकरना विचारू शकता. त्या काळामध्ये ज्यांनी मुंबईहून जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करत मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा फैलाव केला, त्यांनी मुंबईतून किती पैसे देऊन तिथल्या शाखा उभ्या केल्या ते सांगावं. हे नुसते जात होते, त्यांना मार्गदर्शन करत होते, बाळासाहेबांची भूमिका समजावत होते, पण तिथली तरुण मुलं ही स्वतः आंदोलन करत होती आणि फटके खात होती, आपल्या केसेस आपण लढवत होती. त्यामुळे संघर्षाचं राजकारण हे पैशा अभावी अडकून बसत नाही, पण ते केलं तर सत्ता विरोधी राजकारणातली मतं तुमच्या पाठीशी उभी राहतात आणि हळूहळू करत तुम्ही राज्याच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा सबळ सुदृढ होत जाता. ही गोष्ट समजून घेतली, लक्षात घेतली, तर मग दोन ठाकरे बंधूंनी आपापल्या जे काय तंबू आहेत पक्षाचे ते वेगवेगळे ठेवले तरी हरकत नाही, पण एक दिलाने महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विरोधात आपल्याला एक काहूर माजवायचंय, आंदोलन उभं करायचंय, म्हणून जर एकत्र यायचं ठरवलं तर खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा पैलू समोर येऊ शकेल. दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन काही होईल असं मला वाटत नाही. याचं कारण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना सत्तेची भूक आहे, पण या सगळ्याच्या मागे पलीकडे सत्तेची भूक नसलेला आणि सत्तेला आव्हान देण्याची ईर्ष्या, आकांक्षा असलेला फार मोठा वर्ग असतो. तो विरोधी पक्षाच्या मागे एकजूट होत असतो. त्याच्यासाठी आज जर कोणीही नेता नसेल तर ते नेतृत्व करायला दोन ठाकरे बंधू किंवा त्यांचे दोन्ही पक्ष गट एकत्र आले, त्यांचं विलिनीकरण झालं, तर एक महाराष्ट्राला सबळ पर्याय मिळेल. लक्षात ठेवा, अनेक पक्ष होते ज्यावेळेला शिवसेना महाराष्ट्रात केली, शेका पक्ष, जनता दल, भाजप, असे खूप पक्ष होते, पण बघता बघता शिवसेना 1988 ते 95 फैलावत गेली. याचं मुख्य कारण होतं ते संघर्षाचं राजकारण करत होते, सत्तेकडे आषाढभूतपणे बघत नव्हते. तेव्हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा करणारे आहेत, त्यांनी दोन ठाकरे बंधूंच्या विलिनीकरणासाठी सुद्धा थोडासा प्रयत्न करावा, ज्यांनी महाराष्ट्राला एक राजकीय पर्याय, अल्टरनेटिव्ह उपलब्ध होऊ शकेल. कितपत होईल मला माहित नाही, पण हा विषय चर्चेचा असला पाहिजे. राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, सत्तेच्या राजकारणामध्ये फरक पडू शकतो, पण सामान्य जनतेच्या राजकारणामध्ये काडी मात्र फरक पडणार नाही. उलट सत्तेच्या विरोधात राजकारण करायला इच्छुक असलेल्या मनसे आणि उबाठा यांनी जर संघर्षाच्या राजकारणाचा मार्ग पत्करला आणि त्यासाठी एकमेकांशी विलीन व्हायचं ठरवलं, तर महाराष्ट्रामध्ये एक मोठा राजकीय बदल होऊ शकतो, याची संभावना निर्माण होईल. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.